मेडिक्लेम पॉलिसी घेताना फक्त प्रीमियम बघून पॉलिसी घेऊ नका, पण त्याशिवाय ह्या गोष्टी सुद्धा कन्सिडर करा. 3 लाख, 5 लाख, 10 लाखाच्या पॉलिसी आता सफिशियंट नाही हे आपल्या सर्वांना माहिती आहे. काळाची गरज आहे की आपली पॉलिसी 25 किंवा 50 लाखाची असली पाहिजे. तर सम एश्युअर्ड हा मोठा घ्यायची ताकद ठेवा. दुसरी गोष्ट की प्री आणि पोस्ट हॉस्पिटलायझेशन, म्हणजेच कधीही मी हॉस्पिटलाइज होण्याच्या आधी त्या आजाराच्या रिलेटेड जो काही खर्च होईल आणि मला डिस्चार्ज भेटल्यानंतर त्याच आजाराच्या रिलेटेड जो काही गोळ्या औषधी चालत असेल किंवा टेस्टिंग होत असेल त्याचा खर्च सुद्धा इन्क्लूड केला जातो की नाही ते बघा. तुमच्या पॉलिसीमध्ये रूम रेंट लिमिट मेन्शन केलंय का ते सुद्धा चेक करा. पॉलिसीमध्ये कुठल्याही प्रकारे कोपे नसावा. लेट्स अज्युम की तुमच्या पॉलिसीला 20% कोपे आहे. याचाच अर्थ जितकं बिल सेटल होणार आहे त्याच्यापैकी फक्त 80%च बिल तुम्हाला भेटणार आहे. इन्शुरन्स पॉलिसी घेताना ॲडवायझर कडूनच घ्या, कारण क्लेम सेटलमेंट करताना किंवा बाकी कुठल्याही सर्व्हिसिंग पार्टसाठी ॲडवायझरचा रोल खूप महत्त्वाचा असतो. सो तुम्हाला देखील योग्य मेडिक्लेम पॉलिसी घ्यायची असेल, योग्य सल्ला हवा असेल, स्क्रीनवरती दिलेल्या नंबरवरती मला संपर्क करा.